जन्मल बाळ ऋतुबाई मारला खेळ जुबाळा जुळे झू पहिल्या दिवशी जन्मल बाळ ऋतुबाई मारला जुळे झू दुसऱ्या दिवशी दुसरा रंग ऋतुबाईने उधळला रंग दुसरा रंग ऋतुबाईने उधळला रंग जुबाळा जुळे झू जुबाळा जुळे आम्हाला खरंच आज ज्या पद्धतीने तृप्ती देसाई बोलल्या त्या तृप्ती देसाईच्या बुद्धीची आम्हाला बालबुद्धीची खरंच कीव येत आहे, म्हणून आम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी पाळणा हलवून त्यांचा जाहीर निषेध या ठिकाणी केलेला आहे। कारण की शिवसेना पक्षावर बोलत असताना त्यांनी 10 वेळेस तरी विचार केला पाहिजे, कारण की त्या शिवसेना पक्षातल्या कोणत्याही सदस्य नाहीत, कुठल्याही पदाधिकारी नाही, परंतु वारंवार विनाकारण उधार सल्ले देण्याचं काम या तृप्ती देसाई या ठिकाणी करतायत। कारण की तृप्ती देसाईंना मला एवढंच सांगायचं आहे, तृप्ती देसाई ताई तुम्ही तुमचं झाकून ठेवतात आणि लोकांचं वाकून बघतात, हे बघू नका। तुमच्या खाली किती अंधार आहे ते तुम्ही बघा। कारण की या ठिकाणी तुम्ही जे बोलताय की निलमताईवर अनेक वेळा तुम्ही बोलतात, अनेक वेळा बोलत असताना या ठिकाणी प्रसिद्धी मिळवण्याचं काम तुम्ही करत आहात। अख्ख्या महाराष्ट्राला माहिती निलमताई गोरे काय आहेत, त्यांचा जे राजकीय प्रवास आहे, त्यांचा जो सामाजिक प्रवास आहे ते तुमच्या वयापेक्षाही जास्त आहे आणि तुम्ही त्यांना सल्ले देण्याचं काम करू नका। या ठिकाणी तुम्ही जे सल्ला देण्याचं काम करतात ते सल्ला या पचनी पडत नाही। तुम्हाला एवढंच आम्ही महिला आघाडीच्या वतीने सांगू इच्छितो, यापुढे असे जर तुम्ही उद्गार काढले तर नक्कीच महिला आघाडी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आज या ठिकाणी त्यांची जी बालबुद्धी आहे ती बालबुद्धी आम्ही त्यांना दूध वगैरे देऊन या ठिकाणी त्यांना सांगितलेले तुमची बालबुद्धी जी आहे तर बालबुद्धी अशा पद्धतीने वापरू नका, म्हणून आम्ही त्यांना पाळण्यात ठेवलंय आणि त्यांचा पाळणा या ठिकाणी आम्ही त्यांना धोका देतोय की तुम्ही अशा पद्धतीने करू नका, तुम्ही आता झोपी जा, तुम्हाला जास्त बोलण्याची गरज नाहीये। तृप्तीताईला एवढंच मला या ठिकाणी आव्हान करायचं की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्ष काम करणारे आजचे उपमुख्यमंत्री आणि बाळासाहेबांचा वसा चालवणारे महाराष्ट्रातले एकनाथजी शिंदे साहेब यांना तुम्ही ज्ञान शिकवायचं काम या ठिकाणी करायची गरज नाही। कारण लहानपणीपासून शिवसैनिक म्हणून काम करत आलेले एकनाथजी शिंदे साहेब आहेत, त्यांना तळागाळातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या महिलाचं रक्षण कसं करायचं, महिलाला कसा न्याय द्यायचा आहे हे मुख्यमंत्री असताना साहेबांनी दाखवून दिलेले। त्यामुळे मुख्यमंत्री असताना जे कामं केले आणि आज तुम्ही त्यांना काय करावं आणि काय शिकवायची गरज तुम्हाला या ठिकाणी नाही। आत्ताच आमच्या महिला आघाडीने या ठिकाणी तुमच्या नावाचा पाळणा हलवला आहे, तुम्हाला दूध आमच्या महिला आघाडीने या ठिकाणी पाजवलं आहे आणि असं जर सल्ला द्यायचा प्रयत्न वारंवार तुम्ही करत असाल तर आमच्या वाघिणी पुन्हा या ठिकाणी शिवसेनेच्या गप्प बसणार नाहीत। मग खरंच तुम्हाला येऊन दूध पाजण्याची एवढी ताकद आमच्या महिला आघाडीमध्ये आहे आणि त्यांच्या पाठीमागं महाराष्ट्रातला शिवसैनिक आणि एकनाथ शिंदे साहेबाचा सैनिक त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे। म्हणून आपण जास्त ज्ञान तुमचं जे आहे ते तुमच्यापाशीच राहू द्या, ते ज्ञान आमच्या एकनाथ शिंदे साहेबाला शिकवायची गरज नाही। कारण त्यांनी महाराष्ट्रात काय केलंय, मुलींसाठी काय केलंय, वडीलधारी मंडळी असेल, लाडक्या बहिणीसाठी काय असेल, शेतकऱ्यांसाठी ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी जात असतात, म्हणून त्यांना तुम्ही ज्ञान शिकवायची गरज नाही। ते लहानपणीपासून बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, दिघे साहेबांचे शिवसैनिक आहेत, त्याप्रमाणे ते चालत आहेत आणि ते चालत राहणार आहेत आणि ह्यापेक्षा अजून चांगलं काम त्यांच्या हातून या महाराष्ट्रामध्ये घडणार आहे। त्यामुळे तुम्ही तुमचं ज्ञान तुमच्याकडे राहू द्या, ते ज्ञान द्यायचा प्रयत्न तुम्ही करू नका, नाही आमच्या महिला आघाडीच्या तावडीमध्ये तुम्ही गटू नका।